तमाम बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, काँग्रेस पक्ष, आम आदमी पार्टी आणि प्रकाश आंबेडकरजी आणि सगळ्या मित्र पक्षांचे मी मनपूर्वक आभार मानते। आणि खरं तर हा निर्णय जो आता हातात आलाय, खरं तर ह्याच्यातून एकच मी म्हणेन की जबाबदारी वाढली आहे। आणि आज आमच्या या गुलालामध्ये आपणही सगळे सहभागी झाला, ह्याबद्दल मनपूर्वक आभार मानते। माझी लढाई ही एक वैचारिक लढाई होती, जे मी सातत्याने माझ्या पूर्ण कॅम्पेन मध्ये म्हणलेले। माझी लढाई ही वैचारिक असते आणि कधीही मी वैयक्तिक टीका भारतीय जनता पक्षावरही कधी फ्लोअर ऑफ द हाऊस किंवा संसदेत ही केलेली नाही, कारण का माझी वैयक्तिक कुणाचीच लढाई नाहीये, ही एक वैचारिक लढाई आहे। आणि त्याच्यामध्ये महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या ज्या पद्धतीने महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेने दाखवून दिलंय की हे देशासमोरची सगळ्यात मोठी आव्हानं आहेत, म्हणजे महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार। आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे खासदार हे आमच्या समोरच बोललेले आहेत की संविधान बदलायची भाषा जी त्यांनी टाकली, आणि ज्या पद्धतीने आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीचा जो वापर, गैरवापर, हा सगळ्याला मला वाटतं महाराष्ट्र आणि भारताच्या जनतेने त्याचं उत्तर दिलं। माझी लढाई वैयक्तिक कुणाचीच नव्हती, माझी वैयक्तिक लढाई एनडीएशी होती। त्याच्यामुळे कोणीतरी कॅन्डिडेट उमेदवार माझ्या विरोधात उभा राहणार तर तो एनडीएचा कॅन्डिडेट होता माझ्या।